तो याकरता की या खासदार क्रीडा महोत्सवाला तुम्ही सगळ्यांनी एवढं उत्तम सहकार्य केलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देण्याकरता आणि आभार मानण्याकरता मुद्दामून तुमच्याशी भेटण्याची संधी गेली। मला खूप आनंद आहे की 88 वर्षाची महिला 2 किलोमीटर जेव्हा धावली तेव्हा लक्षात असं आलं, हे अनएक्सपेक्टेड होतं की आपल्याकडे गरीबाच्या घरी छोट्या मोठ्या ह्याच्यात महिला असतील पुरुष असतील या सगळ्यांना कुठेतरी खेळण्याचा आनंद घेण्याची सुप्त इच्छा आहे, पण ही संधी मिळत नाही। त्या दिवशी यशवंत स्टेडियमवर 3000 महिला एकत्रित होत्या आणि त्यांनी इतका उत्साहात आनंदात त्या खेळत होत्या, जर्सी घालून, त्यात 70, 75, 68 आणि इकडे 18 आणि 22 वर्षाच्या अशा सगळ्या प्रकारचा क्लास होता। जेव्हा आम्ही व्हीएनआयटीवर ज्येष्ठ नागरिकांना बोलावलं त्यात रिटायर्ड असणारी मंडळी 72, 75, 88 पर्यंत मी सांगितलं तुम्हाला, ते दिवसभर खेळली। आणि ज्यावेळी आपले विदर्भातले कवी मिर्झा बेग त्यांनी सुंदर कविताचा कार्यक्रम घेतला, त्यात सगळ्यांनी आनंद सहभागी झाले आणि नंतर जेवणाची व्यवस्था होती। तर एक सगळ्यात मोठी गोष्ट ती सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद होता। यावेळीचं विशेषतः आता संदीप सांगायला विसरला, आम्ही यावर्षी इन्शुरन्स केला, कारण ही संख्या आता हळूहळू वाढलेली आहे, जवळपास 60,000पर्यंत पोहोचली। ज्यांनी भाग घेतला त्यांचा 2 लाख रुपयाचा या वर्षाचा इन्शुरन्स आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे या खेळाडूंना एक प्रकारे इन्शुरन्सचं कव्हर देखील मिळालेला आहे। तो प्रीमियम आम्ही आमच्याकडनं भरलेला आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या वतीने। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या महोत्सवाच्या निमित्ताने खूप उणीवा लक्षात आल्या। आपल्या शहरामध्ये कमीत कमी 10 ते 12 फुटबॉलची चांगली ग्राउंड्स पाहिजे, 10 ते 12 हॉकीची चांगली हे पाहिजे। क्रिकेट तर एवढं वाढलेलं आहे की क्रिकेटचे कमीत कमी 200 चांगले ग्राउंड्स आपल्याला तयार करण्याची आवश्यकता आहे। कुस्तीमध्ये आपल्या या रेशीमबाग चौकात कुस्ती करता जागा आहे 1.25 एकर, तिथे बंद आहे। काल मी पार्टीत भवानी माता मंदिरात गेलो, इतकं सुंदर वातावरण होतं की जवळपास 5-6 हजार महिला पुरुष मुलं सगळ्या मुलींची कुस्ती होती। एवढं सुंदर पार्टिसिपेशन होतं कुस्तीचं, कबड्डी, खो खो, एकंदरीतच या सगळ्या खेळामध्ये विशेषतः आटपाटीचा एक खेळ मी बघितला, त्याच्यातही पण खूप उत्साह होता। एकीकडे भारतीय खेळही पॉप्युलर झाले पाहिजे आणि मुख्यतः सगळ्यांनी खेळलं पाहिजे। म्हणजे मी जरी खासदार असलो तरी मला असं वाटतं की आपल्या शहराचा केवळ भौतिक विकास म्हणजे वीज, पाणी, रस्ते, मेट्रो, बस एवढंच नाही, तर या शहरातल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे। यावेळी बिहारमध्ये 58,000 तरुण मुलांना रोजगार मिळाला। माझ्याकडे मंडलेकर हे काम बघतात आणि तुम्हालाकडे लिस्ट आहे की बायोडाटा मिळाला की मी सगळ्या इंडस्ट्रीत तो पाठवतो। इथले इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचं कोऑर्डिनेशन मी डोसाळ सारख्या कंपनीशी करून दिलं। आज आपल्या इथे एन्सिलरी इंडस्ट्रीज, एअरबस आणि याची आपल्या बोईंगच्या ते जे टालमध्ये काम होते त्या आता एन्सिलरी आपल्याकडे तयार झाल्या। आपल्याकडे एम्सच्या रूपाने खूप मोठी सुविधा झाली बिहारमध्ये आणि आता IIM आलं। IIM आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, त्यामुळे IT इंडस्ट्रीज आल्यात। आपण अनेक गोष्टीतून यातून जे काही आपल्या इथल्या लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता जो प्रयत्न करतो, त्यात सांस्कृतिक मूल्यांचं वर्धन करण्याकरता आपण सांस्कृतिक महोत्सव केला। केवळ मनोरंजन नाही तर त्याबरोबर स्वामी विवेकानंद, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महाभारत, रामायण या सगळ्या ह्याच्यातून लोकांना आपण कशा प्रकारे नॉलेज, माहिती देऊ शकतो। आणि ह्याच्यात इतकी मोठी गॅप आहे की मलाही नागपूरची माहिती नव्हती, ती मला फुटाळाच्या लेखमुळे नंतर मिळाली की 980 साली देवळीमध्ये पहिला शिलालेख सापडला, तांब्याचा पट्टा, त्याच्यावर नागपूरचा उल्लेख आहे। मग नागपूर का झालं, किती राजे आले, कसं बदललं, हा इतिहास मनोरंजन पाण्यावरून सगळं माहिती मिळते की पहिली महिला स्कूल नागपुरातली ही बर्डीवर भिडे गर्ल्स हायस्कूल सुरू झाली। अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या बाबतीमध्ये नवीन पिढीला माहिती नाही ती मिळाली पाहिजे। आणि विशेषतः आज मोबाईलचं
टीव्हीचं, फोन फिल्मचे अनेक आव्हानं आहेत. आपली तरुण मुलं आणि मुली ही कमीत कमी मैदानावर खेळली पाहिजे. माझं स्वप्न आहे, थोडं कठीण आहे पण बघूया किती पूर्ण करता येईल, की नागपुरात कमीत कमी 300 मैदानं उत्तम झाली पाहिजे. आणि मी त्याच्यामध्ये असा प्रयत्न करतोय की आपल्या इथे NIT मध्ये आपण जे दूषित पाणी शुद्ध करतो त्यातलं आता मला एक डोनेशनमध्ये आम्ही आमच्या NGO तर्फे डॉक्टर वटे अध्यक्ष आहेत, तर आम्ही एक ट्रक आणि त्याला घेतोय, त्याच्यातून हे पाणी सगळ्या बगीच्यात आणि सगळ्या याच्यावर फुकट पोहोचवून द्यायचं, झाडांना द्यायचं. आणि या ग्राउंडवरची हालत चांगली नाही आहे, त्याचं लॉन डेव्हलप आहे, पाणीच नाही मिळत. त्यामुळे हे पाणी सगळ्या शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, WCL, NIT, कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट सोसायटी जेवढे जेवढे क्रीडांगणं असतील, बगीचे असतील, त्यांना पाणी पुरवठ्याची योजना आम्ही तयार केली आहे. आणि विशेषतः त्यातून ग्राउंड चांगले मैदान. आणि अजून एक, देवेंद्रजींनी मागच्या वेळी 50 कोटी बावनकुळे ते असताना दिले होते, त्यातून आम्ही बऱ्याच मैदानाची छोटी मोठी कामं केली. काही मी माझ्या सेंट्रल फंडातून पैसे दिले. पुन्हा एकदा आता देवेंद्रजींकडे मागणी करणार आहोत. आणि आपण त्यातून माझी इच्छा आहे की प्रत्येक मैदानावर आपण अशी सोलर लाईट सिस्टीम करू की इलेक्ट्रिक बिल 0 राहील, पण रात्री क्रिकेट, खो खो, कबड्डी अगदी चांगल्या प्रकाशात मुलांना खेळता येईल. तिथे बसण्याकरता चांगली व्यवस्था होईल. आणि जेणेकरून एक नागपुरात स्पोर्ट्सचं वातावरण तयार झालं पाहिजे. आपल्या इथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार झाले पाहिजे, त्यांनाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असताना त्या खेळामुळे त्यांचा जो स्वभाव आणि व्यक्तिमत्व बनतं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्या उद्देशाकरता तुम्ही लोकांनी, विशेषतः क्रीडा पत्रकारांनी खूप समर्थन दिलं, प्रसिद्धी दिली. या सगळ्या स्पर्धांना, खेळाडूंना प्रसिद्धी दिली, प्रोत्साहन दिले. तुमचे पण योगदान खूप मोठं आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा मी आभारी मानतो, धन्यवाद देतो. आणि आता 300 क्रीडांगणं करायचा जो आमचा प्लॅन आहे तो बघूया आता कसा पूर्ण होईल, पण त्याच्या मागे आम्ही नक्की सगळ्यांना लक्ष घालूया. आणि ते मैदान सांभाळायला जे कोणी चांगले खेळणारे आहेत त्याच मंडळाला ते मैदान सांभाळायला द्यायचं आहे. त्याचा निकष राजकीय नाही आहे. खेळाकरता जे चांगलं काम करतात त्यांना ते बाजूला मैदान उपलब्ध करायचं, त्यांनी ट्रस्टीशिपमधून ते सांभाळायचं, ही कल्पना. आपण आतापर्यंत क्रीडा महर्षी म्हणून 5 लाख रुपयाची रोख रक्कम दिलेली आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत 4 लोकांना आपण पुरस्कार दिला होता. एक भाऊ काणे, शशांक मनोहर. भाऊ काणेंनी विशेषतः ॲथलेटिक्समध्ये, खो खोमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यामध्ये मोठं योगदान दिलं. त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाचा दादाजी कोंडदेव पुरस्कारही मिळाला होता. शशांक मनोहर वर्ल्ड क्रिकेटचे अध्यक्ष राहून चुकले, त्यांनी पण क्रिकेटमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं. अटल बहादूर सिंग यांचं हॉकी, फुटबॉलमध्ये खेळाकरता खूप मोठं त्यांचा सहभाग होता. ते महापौर असताना आणि नंतरही प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन द्यायला, कोणाला लॅपटॉप दे, कोणाला पुरस्कार दे, सतत मला फोन करून प्रत्येक खेळाडूच्या मागे उभं राहणारं त्यांचं व्यक्तित्व. त्यांनाही आम्ही हा पुरस्कार दिला होता. आणि बबनराव तायवाडे प्राचार्य, त्यांनाही दिला होता. 4 लोकांना हा दिलेला होता. यावर्षी 2023चा क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते, विशेषतः दिव्यांगांमध्ये खूप चांगलं काम केलेलं असे श्री विजय मुनीश्वर यांना आम्ही देण्याचं निश्चित झालं. निश्चित कमिटी तयार केली होती, त्यांनी तयार केल्याप्रमाणे आम्ही दिलेला आहे. आणि जो दुसरा पुरस्कार आहे, जसं आता सांगितलं, त्या क्रीडाभूषण, त्याचं सिस्टीम 40 जण आहेत, 25,000 लोक आम्ही त्यांना देणार आहे. पण त्याच्यातून अजून सगळ्या जे आमचे परीक्षक मंडळी आहेत त्यांचा सगळ्या निर्णय आम्ही याच्यात हस्तक्षेप करत नाही. त्यात आम्हाला जात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी याचा विचार न करता केवळ खेळाकरता ज्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं कोणी असो त्याला आम्ही सपोर्ट करणार. तर या याच्यातून आम्ही त्याची निवड आज संध्याकाळपर्यंत आपल्याकडे पाठवू. विशेषतः या सगळ्या याच्यामध्ये क्रीडा असोसिएशनचा खूप चांगला सहयोग मिळाला, कारण याचे नियम, पंच, जवळपास 5,000 हे जे ऑफिसर्स आणि पंच आणि हँडल करणारे क्रीडा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी
संदीपजी बरोबर, आंबुलकरांबरोबर आणि दिवे साहेबांच्या बरोबर जी आमची टीम होती, हे सगळे रात्रंदिवस काम करत प्रत्येक राऊंडवर. पण आम्हाला त्यांच्या सहकार्याशिवाय करता आलं. सगळ्या असोसिएशननी आम्हाला मदत केली आणि मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही आपलं राजकारण बंद करा, एकमेकाचे पाय नका होऊ, सगळे एक व्हा आणि खेळाकरता काम करा. त्यामुळे त्याच्यातही निकोप असं त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं आणि आम्ही सगळ्यांचं सहकार्य त्यांच्याच भरोश्यावर एवढी मोठी इव्हेंट झाली. त्यामुळे फार रेकॉर्ड ब्रेक असा रिस्पॉन्स मिळालेला. उद्या शेवटचा दिवस आहे. यशवंत स्टेडियमवर समारोपाचा कार्यक्रम आहे आणि अंकित तिवारी यांचं गाणंही पण आहे. मी माझ्याकडे खाली जे वर्ल्ड फेमचे रेसलर आहेत ते आले होते, तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही आमच्या याला या. तर उद्या तेही पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही यावेळी प्रकर्षाने खेळाडूंनाच बोलवलं आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात पी.टी. उषापासून असेल, क्रिकेट किंवा याच्यातले जे उत्तम खेळाडू होते, महिला क्रिकेटच्या आपल्या काय ना मिताली राज आणि आपले झुलन गोस्वामी येणार आहेत. तर आम्ही विशेषतः खेळाडूंना जास्तीत जास्त याच्यात इन्व्हॉल्व्ह करायचा नेहमी प्रयत्न केला. जेव्हा लॉन्चिंग केलं तेव्हाही खेळाडूंना बोलावलं. आग्रह आहे की खेळाडूंचं कौतुक, खेळाडूंचा सन्मान, खेळाडूंची प्रतिष्ठा आणि गरीब खेळाडू असतील त्यांना सर्व दृष्टीने उत्तम गुणवत्ता प्राप्त करण्याकरता जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल तेही. काही गोष्टी लक्षात आल्या की हिंद केसरी सारखी पोस्टवर काम केलं मिळालं विदर्भातली, तरी पण परिस्थिती खराब आहे. काल मला त्या याच्यामध्ये वेट लिफ्टिंगमध्ये आपली ती मुस्लिम महिला मिळाली, ती PhD करते अल्फिया, पण बिचारीला रोजगार नाही. मी आता दिव्यांना सांगितलं की या सगळ्यांचे बायोडाटा गोळा करा आणि या उत्तम खेळाडूंना पुढे नागपुरात पुढे जर रोजगार मिळाला तर या खेळात ट्रेनिंग देण्याकरता आणि पुन्हा आपल्या क्रीडा महोत्सवाच्या याच्यात त्यांचा सहभागी होईल. आम्ही सगळ्या दृष्टीने प्रयत्न करता. शेवटी प्रयत्नांना मर्यादा आहे, कारण समस्या 11-12 आहेत, खूप मोठ्या आहेत, पण त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांनी, नागपूरच्या जनतेने, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंनी, बहिणींनी आणि मुख्यतः खेळाडूंनी आणि असोसिएशननी जे सहकार्य केलं त्याच्याचमुळे ही इव्हेंट यशस्वी झाली. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. आणि विजय मुनीश्वर यांचं मी अभिनंदन करतो आणि जे 40 पुरस्कार ज्यांना आम्ही प्रत्येकी 25,000 रुपये देणार आहोत त्यांचंही पण नाव लास्ट रात्री जरी जाहीर होत असलं तरी मी त्यांचं अभिनंदन आत्ताच करतो. रात्री लिस्ट मिळाल्यावर त्यांचंही पण अभिनंदन केलं असं आपण जरूर समजा. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आपल्या काही सूचना असतील, आपल्या अनुभवातून आपल्याला काही गोष्टी आम्हाला सांगायच्या असतील तर जरूर त्याचाही विचार करू. पण फक्त स्पोर्ट्सबद्दलच प्रश्न विचारा, ते सोडून बाकीच्या कुठल्याबद्दल आपण विचारणार नाही असं मला विश्वास आहे. त्यामुळे क्रीडांगण, स्पोर्ट्स आणि खेळाडू आणि क्रीडा महोत्सव याच्यात तुम्ही करा. आणि माझी विशेषतः नॅशनल TV वाल्यांना विनंती आहे, आमच्याकडे सगळे स्क्रिप्ट्स आहेत, फिल्म्स आहेत, तर तुम्ही याला जर तुम्ही एखादा राष्ट्रीय स्तरावर आमच्या क्रीडा महोत्सवावर एखादा मोठा कार्यक्रम मराठी चॅनलवर, इंग्लिश, हिंदी चॅनलवर करू शकला तर आम्ही सगळं सहकार्य करू. सगळ्या क्लिप्स आहेत, खेळाडूंची माहिती आहे, तर हे जर केलं तर हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता खूप मदत होईल. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. सर, ये 300 मैदान बनाए जा रहे हैं, आपने संकल्पना बताई, किस विशेष खेलों के लिए रहेंगे और इसकी प्रक्रिया कब से शुरू करेंगे? सर, ये ऑलरेडी हमने 50 करोड़ रुपए जब देवेंद्र जी और बावनकुळे थे तब उन्होंने दिए, हमने वो मैदान बनाए. अभी चिंचामालापुरे और मैं, अभी आपको पता है कि मैं इस शहर को अपना शहर समझता हूँ. पूरे रिंग रोड पर मैं ध्यान देता हूँ, पानी मिला नहीं मिला, पेड़ लगाए. ये प्रॉब्लम है कि ओनरशिप चाहिए, जनता की भी चाहिए, कार्यकर्ताओं की भी चाहिए, नगर सेवकों की चाहिए. तो अब ये हमने ऑलरेडी बनाए हैं. NIT ने काफ़ी काम किया है. कुछ जिस स्टैंडर्ड के उस समय नहीं बने हैं. अभी कल हमारा फुटबॉल का मैदान जो था पावर ग्रिड का, वहाँ स्टेडियम बनाने की आवश्यकता है, वहाँ की लॉन अच्छी डेवलप करने की आवश्यकता है, वहाँ पानी की व्यवस्था करने की आवश्यकता है, लड़के लड़कियों को कपड़े बदलने के रूम्स, वॉशरूम्स की आवश्यकता है. हर जगह पर हम उसके आर्किटेक्ट्स हैं. अभी क्रीड़ा, हमारा जो खासदार क्रीड़ा महोत्सव समिति है उसमें मैंने सबको कहा है, अम्बुलकर को, कि भाई कोई उसने एक आर्किटेक्ट भी बताया.
हर ग्राउंड पे जाओ और उस एरिया में कौन सा है, अभी जैसे रघुजी नगर में है, भाला फेंक है, तलवार है, या उसी के प्रकार का ग्राउंड, तो उनको उस सुविधा का बना देना। कुछ जगह पर भी शांति नगर में एक बहुत बड़ा मैदान है, वो क्रिकेट खेलते हैं वहाँ, तो रात में लाइट लगाकर उनको क्रिकेट के लिए अच्छा विकेट और बना देना। तो जहाँ जहाँ जो रिक्वायरमेंट है, जो खेलने का कल्चर है, अभी सदर में और कामठी में हॉकी और फुटबॉल का है, उत्तर नागपुर में फुटबॉल और हॉकी का कल्ट है, हमारे महाल में और बराडा लांसरवा की चिटनीस पर कबड्डी है, फिर खो खो का है। तो जिस जगह जिस गेम खेलने वाले लड़के, उनकी व्यवस्था करना उनके चॉइस है। अगर हमने जहाँ खो खो खेलने वाले हैं वहाँ हमने हॉकी बनाया तो नहीं हो पाएगा। तो वहाँ के लोगों की आवश्यकता के अनुसार उसका अध्ययन किया है काफी अम्बुलकर ने, कारपोरेशन में भी है। तो कारपोरेशन के मैदान, NIT के मैदान और यूनिवर्सिटी के मैदान, कॉलेजेस के, स्कूलों के मैदान किसी के भी हो, हम उसको अच्छे बना के देंगे। वो स्कूल के बच्चे खेले, हमारा कोई आग्रह नहीं कि यही खेले और वही खेले, कोई भी खेले पर खेले और उसका उपयोग करें। तो वो चल रहा है काम, लंबा काम है और धीरे धीरे 50 करोड़ और पैसे लगेंगे। तो देखते हैं कैसे उसमें होगा, हम लोग उसके पीछे लगे हैं। साईडचं क्रीडा संकुल होणार आहे उत्तर नागपूर, त्याचं काम पुढे वाढलेलं आहे, जवळपास 5-6 वर्ष भूमिपूजन होऊन झालेलं आहे। त्याचं काम अडलेलं असं आहे की त्याला कंपाऊंड वॉलचं काम सुरू आहे, पैसे मंजूर आहे। ती कंपाऊंड वॉल तिथले लोक ज्यांनी अतिक्रमण केलं ते वारंवार बंद करतात। परवा साईचे अधिकारी माझ्याकडे आले होते आणि NITचे चेअरमन आणि म्युन्सिपल दोघांशी माझं बोलणं झालं आणि पोलीस कमिशनर साहेबांनी पूर्ण बंदोबस्त द्यायचा कबूल केलेला आहे। एकदा कंपाऊंड वॉल पूर्ण झाली की त्यात त्यांच्या ज्या जमिनी ज्यांनी विकल्यात त्यांनाही प्लॉट देण्याबद्दल कमिशनरनी फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि त्यांना आम्ही दुसऱ्या बाजूला प्लॉट देणार आहे आणि ते सगळं कव्हर झालं की मग त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल। सर यावेळेला खेळाडूंकरता 2 लाखांचा इन्शुरन्स काढलेला आहे, पुढच्या येणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये ही रक्कम वाढवून येणार का? नाही, एवढीच ठेवणार, 2 लाख पुष्कळ झाले। सर आपने कामठी का नाम दिया, कामठी फुटबॉल का गढ़ माना जाता है, नर्सरी माना जाता है। कामठी वालों का रोना यही है कि उनके पास ग्राउंड नहीं है। एक ग्राउंड मिलिट्री का है, तो मिलिट्री के अंदर में फुटबॉल स्टेडियम करते हैं कामठी। एक राज्य सरकार ने वहाँ स्टेडियम मंजूर किया था, वो सुरेखा ताई की जो वहाँ हमारा ड्रैगन टेम्पल है उसमें आता था। वहाँ लोग भक्ति करते हैं और विशेष रूप से भगवान गौतम बुद्ध के सामने प्रतिमा के साथ बैठकर ध्यान करते हैं। उसके आवाज का न्यूसेंस बना रहा था। तो फिर उस समय मैंने भी, उस समय क्रीड़ा मंत्री तो उनको भी रिक्वेस्ट की थी। अब अलग जगह सिलेक्ट की है, तो अब क्या है कि सबको करना चाहिए। इस समय मुझे लोग नाराज होते हैं कि भाई विदर्भ में आप क्यों नहीं करते हैं, हमारी टीम को क्यों नहीं बुलाते। तो अभी इस बार हमने कबड्डी, खो खो में, रेसलिंग में भी ना बाहर के लोगों को, कुश्ती और शरीर कुश्ती में हम विदर्भ के लोगों को अलाउ किया है। तो धीरे धीरे हमारी ताकत और मर्यादा नागपुर तक ही करने की है, क्योंकि मैं यहाँ का लोकसभा सांसद हूँ, इसमें कोई राजनीति नहीं है। पर इतनी बड़ी अभी आए वो बाहर से लोगों को रहने की व्यवस्था की हमने, उनके टिकट की व्यवस्था की है, 4000 लोग आए हैं। तो ये भी एक जिम्मेदारी होती है, इतना सब ठीक करना। अभी वो इतने खुश हुए कि कोई इसमें ऐसी व्यवस्था नहीं, उनके खाने की व्यवस्था अच्छी की हमने, रहने की व्यवस्था अच्छी की। और मैं हर बार कहता हूँ कि करना है तो कम करो पर व्यवस्थित करो। तो नेचुरली धीरे धीरे बहुत प्रेशर है सब विदर्भ से कि आप वो बुलाओ, हम भी कर रहे हैं क्योंकि हमारी कमिटमेंट गेम के साथ है। ये कोई केवल नागपुर और यहाँ कोई राजनीति करनी, वोट मांगने के लिए करना, ऐसा भाव मन में नहीं है। तो हम बाकी भी लोगों को इन्वॉल्व करके करेंगे। अब हमारी भी क्षमता बढ़नी चाहिए, एक ही करते करते यही तो तबीयत बिगड़ गई इसके लिए तो ये रात दिन मेहनत कर रहे हैं। अब उसके लिए टीम की भी हमको स्ट्रांग बनानी पड़ेगी, नए नए लोगों को लेना पड़ेगा, क्योंकि जितना ऊपर जाएंगे उतना स्ट्रक्चर मजबूत लगता है। तो हम सब तैयारी कर रहे हैं, जितने हमारी ताकत बढ़ती जाएगी। और फिर आर्थिक खर्चा भी बहुत है, हम स्पॉन्सर ढूंढते हैं, 12-15 करोड़ रुपए लगते हैं इसको, इतने सब करने। कुछ ग्राउंड अच्छे बनाते हैं, तो हमारी ताकत से सबको मिलना, सबका सहयोग। पर धीरे धीरे मेरी इच्छा है कि नागपुर तक नहीं, इसको हम लोग विदर्भ में सब खिलाड़ियों को बुलाकर उनको भी प्रोत्साहित करने का प्रयास करेंगे, ताकि उनको भी मौका मिलना चाहिए।
पर हमारी ताकत और क्षमता जैसे से बढ़ेगी वैसा से ये प्रयास करेंगे। नितीनजी, या महोत्सवाअंतर्गत अनेक स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेत अनेक चांगले खेळाडू पुढे आलेले आहेत. या खेळाडूंना स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर पुढे जातील आपण ते पाठपुरावा करू शकतो. देखो, इंडिपेंडेंट, इम्पार्शियल और फेयर सिलेक्शन होने चाहिए, और इन खिलाड़ियों के पीछे हमने जो गरीब है विशेष रूप से उनके तरफ तन मन धन तीनों बातों से खड़े रहना चाहिए. हम कोशिश कर रहे हैं सब खिलाड़ियों को. अनेक बार अब कोई मैं बताता नहीं, पर मेरे यहाँ अक्सर साल भर हार्ट और कैंसर के ऑपरेशंस, और उसके बाद जितने खिलाड़ी कहीं जाते हैं तो कोई टिकट का पैसा दो, ये तो मैं खुद उसकी मदद करते रहता हूँ. उसका प्रचार नहीं करता, पर मैं अंदाजन कम से कम 150-200 प्लेयर्स को ऐसे कहीं ना कहीं मदद करते रहता हूँ साल भर में, और कभी कभी 2-2 लाख 3-3 लाख तक मदद करता हूँ, क्योंकि उनको फॉरेन में जाने की जरूरत पड़ती है. तो ये चल रहा है. पर इसमें अभी हमारा इतना बड़ा ये जो छिंदवाड़ा रोड पर हमारा स्टेडियम बना है, अब उसका इतना इंफ्रास्ट्रक्चर तैयार है, तो अभी हम लोग देवेंद्र जी से बात करेंगे कि उसके लिए कोई अच्छी कमेटी बनाकर थोड़ा ऐसा मॉडल हम बनाए कि वहाँ हम लोग करें. अभी मैं आज ही दिव्यांग पार्क का, मैंने बहुत अच्छे दिव्यांग खिलाड़ियों के लिए दिव्यांग पार्क बना रहा हूँ. आज उसका मैं आने वाले 26 फरवरी को उसका भूमि पूजन कर रहा हूँ. तो दिव्यांगों के खेल वहाँ हो सकते हैं, तो उनके लिए स्पेशल इंटरनेशनल स्टैंडर्ड के सब बना रहे हैं. तो दिव्यांगों की संख्या बढ़ी है, ज्येष्ठ नागरिकों की संख्या बढ़ी है, महिलाओं का कितना उत्साह है. छोटे छोटे खेल महिलाएं जो खेलती थी लंगड़ी से लेकर, उसमें कितना उत्साह आया. और इन सब खेलों को भी पॉपुलर करना और लोगों में उत्साह भरना, ये बहुत बड़ा. और अब धीरे धीरे इसमें हम सब मंडलों को इन्वॉल्व कर रहे हैं, तो जरूर करेंगे. माझा एक प्रश्न आहे. इतका भव्य आणि शानदार अभिमानास्पद हा जो क्रीडा महोत्सव दरवर्षी होतो, पण यावेळेस थोडंसं हे आहे की स्पर्धकांसाठी वगैरे काही तुम्ही नियम करणार आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे स्पर्धक ते सहभागी नाही झाले पाहिजे. जसं आता दक्षिण पश्चिमचे भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष त्यांनी जे छत्रपतीनगरच्या मैदानामध्ये जे काही घडलं 45 स्कोरर्स होतं, तर पुढच्या वेळेस हे गालबोट कुठेतरी लावून जाते का स्पर्धेला? असं आहे की मी नेहमी म्हणतो की अशा घटना व्हायला नको, त्या होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. पण मी तुमच्या या मताशी सहमत नाही की गुन्हेगारांना थांबवा. मी माझ्या आयुष्यात अनेक विख्यात गुन्हेगारांना सज्जन माणसं बनवली. माणूस हा मुळात वाईट नसतो, परिस्थितीला वाईट करत असते. चांगला माणूस वाईट वातावरणात वाईट होतो आणि वाईट माणूस चांगल्या वातावरणात चांगला होतो. तेव्हा असे कोणी दिसतात त्या सगळ्यांना चांगलं करणं, सुधारवणं, त्यांचं व्यक्तिमत्व मोठं करणं, स्पोर्ट्समन स्पिरिट निर्माण करणं, हेच त्याच्या मागे उद्देश आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन घेण्याचा स्वभाव असला पाहिजे. पण त्या ठिकाणी कुठलंही गुन्हेगारी आचरण कोणाकडनं होता कामा नये. आपल्या आया बहिणी, आपल्या मुली तिथे भाग घेतात, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा अपमान होता कामा नये आणि सगळ्या शांततेत नियम पाळून राहायला पाहिजे. अशा घटना गेल्या 5-7 वर्षात जवळपास घडलेल्या निग्लिजिबल आहे. एखादी घटना असते तिच्याकडे दुर्लक्ष करायचं तुम्ही न छापून, आणि आम्ही त्याची काळजी घेऊन त्याला होणार नाही याची काळजी घ्यायची. चांगल्या काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्या, त्याला सन्मान द्या, त्याला प्रसिद्धी द्या, आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला निग्लेक्ट करा, त्याला साईड ट्रॅक करा. म्हणजे आपोआप वाईट काम करणाऱ्या माणसांची संख्या कमी होईल आणि चांगलं करण्याची संख्या वाढेल. नागपुरात बरेचसे म्हणजे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे गोल्ड मेडल पासून सिल्वर मेडल सगळे आहे, पण त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत यासाठी आपले काही प्रयत्न आहेत? आम्ही करतो ना. मी आता सांगितलं की 10-12-15 खेळाडू असे माझ्या लक्षात आले आहेत. मी स्वतः त्यांचा बायोडाटा घेऊन प्रयत्न केला. एक सगळ्यात महत्वाचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने आता फुटबॉल वर्ल्ड कपचं आयोजन झालं, भविष्यात पण आपल्या देशात सुद्धा ऑलिम्पिक झालं पाहिजे. कारण की आपण 5 ट्रिलियनची जशी इकॉनॉमी करतोय, कोणत्या देशाची पॉवर ही तिथलं क्रीडा जगतात त्याची पॉवर किती आहे हे बघूनच करण्यात येते. तर भारताने सुद्धा या आयोजनाकरता विशेष करून प्रयत्न. तुमची सूचना मी क्रीडा मंत्री आणि प्रधानमंत्री घेऊन पोहोचवतो. 2036 आहे. आता प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही हे महोत्सव करावं. संसदीय आपला जसं संसद क्रीडा महोत्सव म्हणजे खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव. आता तुम्हाला काही सांगितलं की तुम्ही लगेच छापू नका. पण आता माझ्या डोक्यात आहे की उद्यमशीलता आणि उद्योजकता आणि रोजगार आणि आर्थिक विकासाचा दर वाढवायचा असेल
तर आपल्याला एक खासदार औद्योगिक महोत्सव करा, ज्यातून आपल्याकडे इंडस्ट्री यावी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं, हे टुरिझम डेव्हलप व्हावं. तर त्याच्यावर तयारी सुरू आहे. आमचे MSMEचे डायरेक्टर आहेत, त्यांनी काही प्रोफाईल तयार केल्यात. त्याच्याकरता एक टीम, विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन, वेद, त्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं सहकार्य, आणि मग खूप मेहनतीचं काम असतं. त्याचं एक्झिबिशन, त्याचे प्रेझेंटेशन, त्याचे वर्कशॉप. आम्ही आता ॲग्रोव्हिजनच करतो, तर आम्हाला आता जवळपास पूर्ण वेळ काम करणारी टीम झाली आहे. एवढे एक्सपर्ट गोळा करणं. आता आम्ही ॲग्रोव्हिजन करता जागा घेतली विकत वर्धा रोडवर आपल्या, माझं जे घर आहे त्याच्या बाजूला, आणि आता तिथे आम्ही परमनंट एका वेळी 150 ते 200 शेतकरी प्रशिक्षण घेतील असा हॉल तयार करतोय. तर प्रत्येक याच्यात करायला थोडी फॅकल्टी पाहिजे, माणसं पाहिजे. सर, सर्व मैदान सुसज्जित व्हावं असं तुमचा मानस आहे. त्यामध्ये रेशीमबाग येतं का? आणि जर रेशीमबाग येत असेल तर मग हे जे कार्यक्रम होतात सत्संगाचे, त्या संदर्भात काय सांगा? असं आहे, माझ्या स्वप्नातलं याच्यामध्ये सगळे मैदान येतात, ते सगळी चांगली झाली पाहिजे आणि त्याच्यावर दिवसभर मुलं खेळली पाहिजे. त्याकरता मी प्रयत्न करेन. कितपत पूर्ण होईल याची गॅरंटी मी नाही देतात, पण मी प्रयत्न करेन. दुसरं असं आहे की आपल्याकडे मैदानच कमी आहे. काही एक्झिबिशन होतात, काही धार्मिक कार्यक्रम होतात, तेव्हा त्याच्यातून मी आज असं काढलं की प्रत्येक संस्थेकडनं आपण काही डिपॉझिट घेतलं पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे की अशी प्रकारची सिस्टीम आता टेक्नॉलॉजी, तुम्ही ग्राउंड खोदायचं नाही, ग्राउंड खराब नाही करायचं आणि तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. मी काही मैदानावर अशी सिस्टीम केली आहे की असं स्टेडियम तयार केलं आहे की जिथे लोकही बसतील आणि एखादे त्याला जर लावता लाऊडस्पीकरही लागेल आणि त्याच्यावर बसून प्रवचन किंवा नाटक करू शकेल, लोक तेही बघू शकतील. शेवटी आपल्याकडे मर्यादा आहेत. अशा प्रकारचे नियम आणले पाहिजे, या भावना बरोबर आहेत, पण शेवटी सगळ्यांनाच आपण अकोमोडेट करावं लागतं. तेव्हा असे नियम बनवून सगळ्यांना आपण, त्यांनी कुठे जायचं हाही प्रश्न असतो. ठीक आहे, धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे